मला खूप भूक लागली होती आणि मी भिजून ठेवले होते तांदूळ 2 घंट्यापूर्वी. तर काय बनवायचा विचार पडला होता. तर मी आज ढोकळा बनवणार आहे फटाफट. तर तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे AIKमध्ये. तर चला आज बनवणार आहे आपण ढोकळा तांदूळाचा. तर तुम्ही ओव्हरनाईट पण भिजवून ठेवू शकता. तर मला ताबडतोब भूक लागली होती म्हणून मी 2 घंट्यापूर्वी भिजून ठेवला होता. तर चला फटाफट याचा पेस्ट तयार करणार आहे आपण. तर चला फटाफट ना आपण याला मस्त असा माईन पेस्ट तयार करणार आहे. तर चला तर मी मस्त असा माईन पेस्ट केलेला आहे. बघू शकता तुम्ही खूप छान असा माईन पेस्ट झालेला आहे आपला. तर याला मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये मी 2 चम्मच दही ॲड करणार आहे. दही माझा घरचंच आहे, आंबटही चालू शकते त्याच्यामध्ये. तर मी याच्यामध्ये बारीकवाला रवा, सुजी, याला दोन्ही पण म्हणतात सुजी रवा, तर 2 चम्मच ॲड केलेले आहे मी. नंतर हाफ टीस्पून मी मीठ घातलेलं आहे. नंतर मी अद्रक आणि थोडासा हिरव्या मिरच्याचा ठेचा आहे हे मी ॲड करून घेणार आहे आणि चांगला असं त्याला फेटणार आहे. त्याला एकजीव करायचा आहे आपल्याला. तर हे बघू शकता मस्त असा आपला पेस्ट झालेला आहे तयार. आणि त्याच्यामध्ये आपण खाता सोडा हे टाकू शकतो. मी हाफ टीस्पून घेतलेला आहे. याला पण मिक्स करून आपल्याला 15 मिनिट असंच झाकून ठेवायचं आहे. आपली सुजी मस्त अशी फुलल्या जाणार आहे त्याच्यामध्ये. तर चला 15 मिनिट अशी चटणी तयार करू आपण मस्त ढोकल्यासाठी. तर मी घेतलेले होते मुंगफलीचे दाणे, मस्त रोस्ट केलेले आहे मी. हे अर्धा कप आहे. नंतर घेणार आहे 1 मिरची हिरवी. नंतर मी अद्रकचे तुकडे घेतलेले आहे. जरासा कोथिंबीर घेतलेला आहे आणि मी साखर घेतलेली आहे 2 टीस्पून. नंतर 2 टीस्पून दही आहे. याला मस्त असा माईन पेस्ट तयार करू आपण. हे बघू शकता किती छान असा आपला माईन पेस्ट तयार झालेला आहे. तर याच्यासाठी तडका करू आपण तयार. हे मी राई टाकलेली आहे गरम तेलामध्ये. नंतर कढीपत्ता, हिरवी मिरची तुकड्यामध्ये घेतलेली आहे 2. नंतर थोडंसं मीठ घालणार आहे आणि याच्यावर थोडासा सांबार टाकणार आहे. मस्त असा आपला तडका तयार झालेला आहे. बघू शकता छान असा खमंग आपला चटणी तयार झालेली आहे. तर चला हे बाजूला ठेवून आपला ढोकळा तयार करू आता. चला तर आपण हे मी घेतलेलं आहे केक टीन. याच्यामध्ये मी ऑइल लावलेलं आहे. याच्यामध्ये आपण बॅटर ॲड करणार आहे. पहिल्यांदा आपण याच्यामध्ये मस्त असा कोथिंबीर टाकणार आहे आणि एकजीव करून घेणार आहे. आणि याच्यामध्ये केक टीनमध्ये मस्त बॅटर टाकून टॅप करायचं आहे आपल्याला. मी याच्यामध्ये मस्त असं बॅटर टाकलेलं आहे आणि थोडंसं टॅप करून घेऊ. वरून थोडंसं आपण कोथिंबीर पुन्हा टाकून घेऊ. छान असा आपल्या ढोकल्याचा कलर येणार आहे. तर चला आपण बाजूला मी स्टीमर तयार केलेला आहे दाखवते. हे पाणी टाकले होतं मी 1 गिलास. आपलं मस्त असं उकळी आलेलं आहे आणि मी रिंग पण ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला ढोकल्याचा केक टीन ठेवायचा आहे. हे हळूवारपणे ठेवायचं आहे आपल्याला. याच्यावर आपण मस्तपैकी लाल मिरची पावडरचा थोडासा छिडकाव करणार आहे जेणेकरून मस्त असा ढोकल्याचा कलर येणार आहे आपला. पाहू शकता तुम्ही. आणि 15 मिनिट असंच झाकून ठेवू आपण त्याला. 15 मिनिट झाल्यानंतर बघू की आपला ढोकळा कसा परफेक्ट तयार झाला की नाही झाला. तर चला 15 मिनिट वेट. तर आपले 15 मिनिट झालेले आहे. बघू ढोकळा तयार झाला की नाही झाला आपला. तर मस्त असा दिसत आहे आपला ढोकळा. आपण आज तांदूळाचा बनवलेला आहे. चाकू टाकून पाहू. मस्त असा क्लीन चाकू निघत आहे. तर आपल्याला थंड झाल्यानंतर आपण याला काढून घेऊ बाहेर. तर आपला ढोकळा थंड झालेला आहे. मी हे जे साईडचा भाग होता मी कट केलेला आहे. एक साईड झाला होता तो, त्याच्यामुळे पतला झाला होता, तर मी काढून घेतला. तर आपण याला हळूवारपणे असा कट करून घेऊ. मस्त असा प्लेटमध्ये टाकल्यानंतर मी दाखवते तुम्हाला. अशी मोठी प्लेट घेऊन त्याला उलटा करून आपण
मस्त असा आपला ढोकळा तयार दिसत आहे झालेला, बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे. मस्त लाल मिर्च पावडर टाकलं होतं आपण, कोथिंबीर. तर कट करून घेऊ. कट तुमच्या हिशोबाने कमी जास्त करू शकता, मोठा. तर मी छोटे छोटे कट लावलेले आहे, बघू शकता तुम्ही. मस्त असा स्पंजी आपला आजचा तांदूळाचा ढोकळा तयार झालेला आहे, एकदम परफेक्ट. पाहू शकता किती मऊ आणि लुसलुसीत झालेला आहे. चला तर मी तुम्हाला प्लेट सजवून दाखवते. हे बघा किती छान असा आपला ढोकळा तयार झालेला आहे, खूप छान दिसत आहे. आणि चटणी खूप छान आपण केलेली आहे तयार. तर तुम्ही कोणत्याही चटणी सोबत खाऊ शकता ढोकळा. तर चला, पाहू शकता तुम्ही कसं जाळीदार आपला ढोकळा आणि मऊ लुसलुसीत आपला तयार झालेला. तर असा ढोकळा घरी बनवून बघा फटाफट. आणि माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की मला कळवा आजचा ढोकळा आपल्याला कसा वाटला. तर चला भेटू दुसऱ्या रेसिपीसोबत अशाच. तर तोपर्यंत बाय बाय.